ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे नडगाव गाव, या नडगाव गावातील हे लोणे परिवार, नडगाव गावातील सर्वात मोठा परिवार लोणे परिवार, आणि या लोणे परिवाराचे पिताश्री कैलासवासी हरिभक्त परायण कचरू शिवराम लोणे बाबांना गुरुवार दिनांक 30/7/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबा जाऊन आज 12 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवसापासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नित्य नेमानं रोज या ठिकाणी होणारा हरिपाठ, त्याचप्रमाणे भजन, अनेक प्रवचनांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्यापैकीच आज ही प्रवचन सेवा या ठिकाणी आपण श्रवण करत आहोत। बाबांच्या पाश्चात श्री हरिचंद्र कचरू लोणे, श्री शांताराम कचरू लोणे, श्री वसंत कचरू लोणे, श्री एकनाथ कचरू लोणे, श्री विजय कचरू लोणे, श्री पंडित कचरू लोणे, त्याचप्रमाणे बाबांची मुलगी शारदाताई असेल, शारदाताई पाटील, आणि आमचे आईसाहेब रखमाबाई आईसाहेब, संपूर्ण हा लोणे परिवार, बाबांचे पुतणे असतील, सुना असतील, पुतण्या असतील, नातवंड असतील आणि पतवंड पण म्हणायला हरकत नाही बरं का। अशा प्रकारे या ठिकाणी खर तर कचरू लोणे म्हणून कमी ओळखत असतील, कचरू पाटील म्हणून जास्त माणसं ओळखत असतील। कारण मी बाबांच्या बद्दल जेव्हापासून ऐकत आहे, लहानपणापासून बरं का, तेव्हापासून कचरू पाटील म्हणूनच प्रख्यात होते बाबा, कचरू पाटील। मडला मामांकडे येणं व्हायचं बाबांचं नेहमी। आमच्या घरी क्वचित काळ असायचे, यायचे, पण मडला मामांकडे म्हणजे नेहमी नाव ऐकलं जायचं, त्या ठिकाणी नेहमी बाबा असायचे। एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं। जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना स्वाभिमानाने जगले, स्वाभिमानाने वागले, काबाड कष्ट केले, मेहनत केली, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांवर संस्कार केले, आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं। आणि मला आठवते मी लहान असताना पंचकृषीमध्ये जर कुठल्या प्रकारचं काही झालं तर न्याय करण्यासाठी गावागावातली काही माणसं असायची पंचकृषीमध्ये, म्हणजे आपल्या संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये म्हणायला हरकत नाही। त्यापैकी ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जायचं त्यावेळेला सुद्धा ते म्हणजेच कचरू पाटील अर्थात आपले बाबा। स्वतः जीवनाचा आनंद घेता घेता इतरांनाही जीवनाचा आनंद कसा घेता येईल याचा विचार केला। स्वतः या ठिकाणी आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना समाजसेवा करण्याचं कार्य केलं, गोरगरिबांना सहकार्य करण्याचं कार्य केलं, गरजवंतांना सहकार्य करण्याचं कार्य केलं। खऱ्या अर्थानं जी तुकोबांना अभिप्रेत आहे, जी माऊलींना अभिप्रेत आहे, ती चालत्या बोलत्या देवाची सेवा करण्याचं भाग्य बाबांना लाभलं असं म्हणायला हरकत नाही। आणि तीच पूर्वजांची पुण्याई, तीच आपल्या बाबांची, आईची, आजोबांची, आजीची, आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणून आज या ठिकाणी या लोणे परिवारामध्ये समाज कार्य करणारी
राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. बाबांच्या आशीर्वादानं ठाणे जिल्हा परिषदेचं नेतृत्व करणार अर्थात आमच्या सुषमाताई असतील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, बाबांची नात सून, आज तालुक्याचं नेतृत्व करणार बाबांचा मुलगा अर्थात वसंत मामा असतील, त्याचप्रमाणे समाजकार्य करणारे आमचे हरिचंद्र मामा, शांताराम मामा, वसंत मामा, एकनाथ मामा, विजय मामा आणि पंडित मामा, संपूर्ण हा लोणी परिवार अतिशय म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये कुठलंही कार्य असू द्या किंवा पक्ष कोणताही असू द्या, ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातंय लोणी परिवार नाडगाव असो. राजकारण करता करता समाजकारण करता आलं पाहिजे, समाजसेवा करता आली पाहिजे, गोरगरिबांना मदत करता आली पाहिजे. त्या ठिकाणी जे काही चांगलं कार्य करता येईल, चांगलं कार्य करण्याचं भाग्य लाभलं, संधी सोडू नये. आणि अशा प्रकारे जर आपलं जगणं वागणं असेल तर ते पुण्यात्मक कर्म आपल्याकडून घडली जातात आणि तीच पुण्यात्मक कर्म आपल्यालाही उपयोगी येतात आणि आपल्या पूर्वजांनाही उपयोगी येत असतात, बरं का. खर तर या ठिकाणी बाबांनी कार्य करत असताना मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना आधार दिला, मार्गदर्शन केलं, समाजकार्य करण्याचं कार्य केलं. आणि बोलता चालता बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या 92व्या वर्षी, वय वर्ष 92 असताना सुद्धा मला तरी वाटतं की काही वेळापूर्वीच आम्हाला इथे पाहायला मिळायचे बाबा, नेहमी येता जाता हात करणार, बरं का. अशा प्रकारे अगदी वयाच्या 92व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा बोलता चालता निरोप घेतला. खर तर जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. पण अशी काही माणसं आपल्या समाजातून ज्या वेळेला जातात, कमी होतात, त्यावेळेला एक समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होत असते किंवा एक कमतरता जाणवत असते त्या विचारांची, त्या गुणांची आणि त्या मार्गदर्शनाची. जाण्याच्या आधी आम्हाला जे कार्य करायचं आहे, जे काही साध्य करायचं आहे, ते आम्हाला साध्य करता आलं पाहिजे. या देहाविषयी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह जाईल जाईल याची काळ वा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे, देहाची माती होते, देहाची राख होते मौली. पण देहाने केलेली कर्म, देहाने केलेलं कार्य शाश्वत राहिलं जातंय, चिरकालापर्यंत टिकलं जातंय. त्यालाच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरायचं तर प्रत्येकाला आहे. आणि मी म्हणेन प्रत्येकाने प्रत्येकाचं आयुष्य मार्गक्रमण करत असताना पहिला शब्द लक्षात ठेवा, मरावे. मरावंच लागणार आहे, मरावे. विसरून कसं चालेल. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. ज्याचा अभिमान आम्ही करतोय ना मौली, शेवटच्या वेळेला त्यापैकी काही उपयोगी येत नाही. ताकद असेल, बळ असेल, शक्ती असेल, श्रीमंती असेल, पैसा अडका असेल, पद प्रतिष्ठा असेल, अधिक करून सौंदर्य असेल, ज्ञान असेल, पांडित्य असेल, अभ्यास असेल, पाठांतर असेल, शेवटच्या वेळेला आम्हाला जे आज आम्हाला आमचे वाटतात त्यापैकी कोणी सोडवणार नाहीत. कोणी जवळ नसेल, कोणी सोडवणार नसेल. येताना एकटा आलोय माऊली, जगामध्ये येताना एकटेच आलोय आपण. अकेला आने वाला अकेला जाएगा. खाली हात आलोय, रिकाम्या हाताने आलोय.
फरक फक्त एवढाच आहे, येताना मुठी ओरखलेल्या होत्या, मुठी आवळलेल्या होत्या. बरोबर आहे ना? बाळ जन्माला येताना मुठी आवळून येते ना, असं मौली. जाताना ते हात सोडून जायचे. आजी बरोबर का? येताना ह्या मुठीमध्ये आम्ही प्रारब्धाने संचित घेऊन आलोय मौली. प्रारब्धाने संचित आमच्या बरोबर आहे मुठीमध्ये येताना. मनात वांचिरे पूर्व संचित केले. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारचे भगवंताने आमच्या बरोबर दिलेले. किती? संपणार नाही एवढी, संपणार नाही एवढी भगवंताने आमच्या बरोबर दिलेली, आमची व्यवस्था केलेली. असं म्हणतात, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेले. आधी व्यवस्था केली, आधी सोय केली, आणि मग त्या बाळाला, त्या जीवाला जन्माला घातलं. खर तर जे आम्ही मधल्या काळामध्ये काही साठवण्याचा प्रयत्न करतोय, साठवतोय ना, ते सगळं इथे ठेवून जायचं आहे. मोकळे हात असतात जाताना, जाताना काही नसतंय. पण हे प्रारब्ध आणि संचित कार्य करता करता, त्याच्या बळाने कार्य करता करता आम्ही जी क्रियमान कर्म करतोय ना, जे वागतोय, जगतोय, जे कार्य करतोय, शेवटच्या प्रवासामध्ये ती कर्म आमच्या बरोबर असतात, ते कार्य आमच्या बरोबर असतंय, तो धर्म आमच्या बरोबर असतोय, आणि तो धर्मच आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतो. बाबांनी जीवनाचा आनंद घेतला. स्वतः स्वाभिमानाने जगले, चांगल्या प्रकारे जगले, समाजकार्य केलं. जे काही सहकार्य करता येईल समाजामध्ये, जे काही चांगल्या प्रकारचं वागता येईल, जगता येईल, तेवढं चांगल्या प्रकारचं जगण्याचा प्रयत्न बाबांनी केला. गरजवंतांना त्या ठिकाणी मदत करण्याचं कार्य केलं. गोर गरिबांना सहकार्य करण्याचं कार्य बाबांनी केलं. अडल्या नडलेल्याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी त्याला सहकार्य करण्याचं कार्य बाबांनी केलं. बाबांच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये ते पुण्य बाबांच्या पाठीशी असणारच, ते पुण्य बाबांच्या गाठीशी असणारच. पण अधिक करून आमच्यातून निघून गेलेला जो माणूस आहे, त्या जीवात्म्याला शांती मिळावी, त्या जीवात्म्याला मुक्ती मिळावी, त्या जीवात्म्याचा मरणोत्तरचा प्रवास सुंदर व्हावा, चांगला व्हावा, म्हणून बाबा गेल्यापासून सुद्धा या ठिकाणी हरिनाम अखंड हरिपाठ असेल, भजन असतील, प्रवचन असतील, हरिनाम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे, किंवा हरिनाम करत आहोत. आम्ही या ठिकाणी हरिनामाचा गजर करत आहोत. बरं का मौली, आमच्यावर आई वडिलांचे अनंत ऋण असतात. आईचे आणि वडिलांचे एवढे ऋण आमच्यावर आहेत, एवढे ऋण आमच्यावर आहेत. त्याची ओळख करून देत असताना मौली या भावार्थ दीपिका अर्थात ह्याच ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आम्हाला ओळख करून देतात. सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे, तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे. आईच्या किंवा बाबांच्या पायामध्ये आमच्या चामडीचे जोडवे जरी आम्ही करून दिले ना, तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून आम्ही कधीही कधीही मुक्त होणार नाहीत, कधीही मुक्त होणार नाही. मुलगा कसाही असू द्या, कोणत्याही विचाराचा असू द्या मौली, ज्याला आपण वेळ समजतोय ना, असा जरी असेल ना, तरी त्याला आई हवी असते, त्याला वडील हवे असतात. आपले आई वडील जावेत, आम्हाला सोडून जावेत, असं कुठल्याही मुलाला किंवा मुलीला वाटत नाही मौली, वाटत नाही. एकदा काय आमच्यातून एखादा माणूस निघून गेला ना, एक आपल्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो माणूस गेल्यापासून अनेक माणसं या ठिकाणी त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी, त्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी येत असतात. गेली 12 दिवस या ठिकाणी अनेक माणसं येऊन गेली, अनेक माणसं आली, अनेक माणसांनी भेट दिलं. त्याच्यामध्ये नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, परिवारातले असतील, कुटुंबदार असतील, समाजातले काही अनेक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी असेल, अनेक येऊन गेली मौली या ठिकाणी. ज्यांच्याकडे असा दुःखद प्रसंग घडतो ना, बाबा सोडून गेले आपल्याला, 13 दिवस जी जाणीव तुम्हाला झाली नसेल ना, 13 दिवस जे दुःख तुम्हाला झालं नसेल ना,
उद्या उत्तर कार्य झाल्यानंतर पिंडदान झालं, ज्ञानदान झालं, अन्नदान झालं की मग मात्र 14व्या दिवशी जेव्हा एकांतात एकटा बसतोय ना माणूस, तेव्हा त्याचे डोळ्याचे अश्रू पुसायला कोणी नसतंय आणि अश्रू थांबलेही जात नाहीत, थांबलेही जात नाहीत. बाप गेल्याचं दुःख तेव्हा जाणवतंय, आई गेल्याचं दुःख तेव्हा जाणवत असते. आमच्यातून एखादा माणूस निघून गेला त्याची कमतरता तेव्हा जाणवत असते माऊली, तेव्हा जाणवत असते. आमच्यातून ज्या वेळेला आमचा एखादा माणूस निघून जातोय ना, त्याची अंत्येष्टी आम्ही करत असतो, त्यांच्या त्या मरणोत्तर अनेक कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करत असतो. आमचं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे बरं का माऊली. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे, ज्या समाजात आम्ही जन्माला आलो, ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो, एवढी श्रेष्ठ संस्कृती आहे, एवढे श्रेष्ठ संस्कार आहेत. माणूस जरी आमच्यातून निघून गेला ना तरी त्याचं स्मरण राहावं, त्याची आठवण यावी, त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं याच्या त्या ऋणातून एक कृतज्ञता व्यक्त व्हावी. उतराई तर होणार नाही, पण कमीत कमी आम्ही त्याचं स्मरण तरी ठेवावं. यासाठी आम्ही ही अंत्येष्टीचा कार्यक्रम करत असतो, श्राद्ध कर्म करत असतो. ज्या हिंदुस्थानमध्ये आमचा जन्म झालेला आहे, ज्या भारत देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे, कृतापासून जरी आम्ही विचार केला, कृता, त्रेता, द्वापर आणि आज कली, तरी सुद्धा आज जी कर्म, जे कार्य आम्ही करतोय ते कार्य सत्ययुगापासून आम्हाला पाहायला मिळत आहे. ती परंपरा, ते संस्कार, ती संस्कृती जपण्याचं कार्य आजही आम्हाला त्याच पद्धतीने पाहायला मिळत आहे. इतर देशांचा जर विचार केला ना माऊली, तर मग मात्र कळतंय अंत्येष्टी नाही, श्राद्ध कर्म नाही, गेलं ते गेलं, गेलं तिथे सगळं संपलं. संस्कार नाही, संस्कृती नाही. आणि म्हणून ज्या बापाने आमच्यासाठी बरंच काही केलेलं आहे, किती संपत्ती, किती ऐश्वर, किती पैसा अडका, किती जागा जमीन असेल याचा विचार करण्यापेक्षा मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रवचनातून सांगत असतो, आमच्या कपाळाला आज जो आम्ही टिळा लावतोय ना, ही टिळा लावण्याची सगळ्यात श्रेष्ठ श्रीमंती आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहे. आज आमच्या घरात जे संतांचे फोटो आहेत, देवाचे फोटो आहेत, देवाच्या प्रतिमा आहेत, जे ग्रंथ वाचन केलं जाते, जे देवाचं नामस्मरण केलं जात आहे, संस्कार आणि संस्कृतीचं जे दर्शन आमच्या घरामध्ये घडतंय, आमच्या मनामध्ये जे असतंय ना, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आमच्या बाबांनी, आमच्या आईने, आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली असं म्हणायला हरकत नाही, असं म्हणायला हरकत नाही बरं का माऊली. देह नाशिवंत आहे, जाणार आहे. आपला विषय येताना काही घेऊन आलो नाही, जाताना सुद्धा काही घेऊन जायचं नाही. चर्मचक्षुने बघितले तर काहीही घेऊन आलो नाहीत, आणि चर्मचक्षुने जर बघितलं, चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर काहीही घेऊन जाणार नाहीत आपण. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. आवाज दिला ना दादा, जावंच लागेल. तिथे बहाणा नाही चालत बरं का, तिथे बहाणा चालत नाही. तिथे तुमचं काही नाही, त्याला काही कबूल करून चालणार नाही, तिथे काही तुम्ही बहाणा करून चालणार नाही, तिथे काही त्याला सांगून चालणार नाही, तिथे काही नातं सांगून चालणार नाही, तिथे काही एखाद्या अधिकाऱ्याची ओळख सांगून चालणार नाही. नाही चालणार, तिथे नाही जमत. ते ज्याचा नंबर आला त्याला जावंच लागतंय, ज्याची वेळ आली ना त्याला जावंच लागतंय बरं का. आमच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या एकदा माणूस निघून गेला की त्याला अग्नी दिला जातो माऊली.
अग्नीला दूत म्हटलेलं आहे, दूत पोहोचविणारा, बरे का. म्हणून आहुती देताना सुद्धा आम्ही स्वहा करताना त्या जी काही आहुती असेल ती अग्नीमध्ये देत असतो, कारण अग्नी पोहोचवणारा आहे, अग्निदूत आहे, अग्निदूत आहे. ज्या वेळेला अग्नी दिली जाते ना त्यावेळेला पंचतत्वांमध्ये विलीन झाली जातात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्या ब्रह्मांडातल्या पंचतत्वांकडून ह्या शरीराकडे ती पंचतत्व आम्ही उसने घेतलेली आहेत. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. पाचांची म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. राखच होते ना शेवटी पृथ्वीच ना, मातीच ना. जन्माला येताना सुद्धा क्रिया तीच आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा पुतळा. मलमूत्र आणि ओक अशा ठिकाणी जन्म आहे, अशा ठिकाणी निर्मिती आहे पिंडाची, बाळाची, अर्भकाची, बर का. कार्य करत असताना सुद्धा त्याच्यावरच देह अवलंबून आहे, त्याच्यावरच देहाचं सगळं क्रिया अवलंबून आहे, बरं का. त्याच्यावरच सगळी क्रिया अवलंबून आहे. जन्मताच कुठल्याही प्रकारचा दोष नाही, कुठल्याही प्रकारची वासना नाही, कुठल्याही प्रकारचा विषय नाही, बरं का. द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, गोंडच असते. ते चांगल्या प्रकारे अगदी चांगलं कार्य करत असते, चांगले विचार त्या ठिकाणी असतात, निर्मळ मन असते, स्वच्छ मन असते, स्वच्छ मन असते, अंतःकरण स्वच्छ असते. लहान मुलाचं जसं जसं मोठा होतोय ना, जसं जसं आपल्या भाषेत जाणता होतो की नाही जाणता, तसे तसे एक एक विषय, एक एक विचार, एक एक व्यसन, एक एक क्रिया त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कर्म, विचार, आचार पाहायला मिळतात आम्हाला. जोपर्यंत आई त्याला सांगते ना आणि जोपर्यंत आईच ऐकतो ना तोपर्यंत त्याचं जगणं वागणं बघा कसं असतंय. लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायांचा, कलप मेलविला पोरांचा, आनंद शोक आहे मग नंतर. संघाप्रमाणे सगळे विचार पाहायला मिळतात मौली. ज्याप्रमाणे संघ असेल ना त्याप्रमाणे ते विचार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय, बरं का, तुम्ही कुठल्या जागेवर बसताय, तुम्ही काय कुठले अन्न सेवन करताय, तुम्ही कुठल्या प्रकारे राहताय, जगताय, वागताय, याच्यावर सगळे आपले विचार अवलंबून असतात, बरं का. आणि मग आम्ही त्या ठिकाणी क्रिया करत असताना, कार्य करत असताना मधल्या काळामध्ये जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ, त्याला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य जगत असताना आम्हाला एक एक विचार स्पर्श करत असतो, एक एक वासना स्पर्श करत असते. संत म्हणतात कुठलाही विषय येताना व्यक्तीचा आधार घेऊन येत असतो. कुठलाही विषय येताना व्यक्तीचा आधार घेऊन येत असतो. क्रोध येताना व्यक्तीचा आधार घेतो, काम येताना व्यक्तीचा आधार घेतो, लोभ येताना सुद्धा कुठल्या तरी द्रव्याचा, कुठला तरी व्यक्तीचा आधार घेऊन येत असतो. ती वेळ ज्याला जाणता आली, तो काळ ज्याला जाणता आला, त्याचं आयुष्य सार्थक झालं मौली, त्याचं आयुष्य सार्थक झालं, बरं का. जन्म झालेला आहे, मृत्यू सत्य आहे, जावंच लागणार आहे. मृत्यू न माने हा राजा, मृत्यू न माने हा रंक, मृत्यू न माने हा गरीब, मृत्यू न माने हा श्रीमंत, मृत्यू न माने हा अशिक्षित, मृत्यू न माने हा सुशिक्षित, मृत्यू न माने हा काळा, मृत्यू न माने हा गोरा. ज्याला आलं त्याला जावं लागणार आहे. मृत्यू न म्हणे हा लहान, मृत्यू न म्हणे हा तरुण, मृत्यू न म्हणे हा तरुण, मृत्यू न म्हणे हा वृद्ध. जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ आहे आयुष्य. त्या आयुष्यावर आमचा आत्ताचाही प्रवास अवलंबून आहे आणि मरणोत्तरचाही प्रवास त्याच आयुष्यावर अवलंबून आहे.
बरं का. इंद्रिय भगवंताने दिलेले कान नाक त्वचा